नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे कापसाच्या भावामध्ये अत्यंत विक्रमी वाढ. ती पण आपण बघणार आहोत मित्रांनो विथ पावती, म्हणजे पावतीसहित आपण आज कापसाचे भाव बघणार आहोत मित्रांनो. 8,000 ते 12,000च्या दरम्यान आज कापूस मित्रांनो गेलेला आहे. आजची दिनांक 11 मार्च 2024 रोजी. आता मार्च एंडिंग आणि लोकसभेच्या निवडणुकी लागण्यापूर्वी आताच्यापर्यंतची सर्वात मोठी, म्हणजे यावर्षीची सर्वात मोठी आणि उच्च विक्रमी वाढ ही आज कापसाच्या भावामध्ये झाली आहे मित्रांनो. ते पण आपण विथ पावतीसहित, म्हणजे पावतीसहित बघणार आहोत मित्रांनो. कोणत्या बाजारपेठेमध्ये आज कापसाला सर्वाधिक भाव आणि किती चांगला भाव हा मिळाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही कापूस जर विकला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आपल्याकडे जेवढ्या पावत्या अवेलेबल झाल्या आपण त्या पावत्याच्या हिशोबाने आज कापसाचा भाव तुम्हाला दाखवत आहोत मित्रांनो, आणि कोण्या ठिकाणी किती कापसाला भाव गेला हे संपूर्ण माहिती आपण आता आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ह्या लिस्टमध्ये आहे पहिली बाजारपेठ, ती म्हणजे अकोला बाजारपेठ. अकोला बाजारपेठेमध्ये मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोला, सौदापट्टी तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर अकोला बाजारपेठेमध्ये आज भाव गेला मित्रांनो 12,000 रुपये. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही अकोला बाजारपेठेमध्ये आज कापसाला म्हणजे सर्वाधिक भाव, या वर्षीचा सर्वाधिक आणि विक्रमी भाव गेला तो म्हणजे 12,000 रुपये. तर मित्रांनो, शेतकऱ्याचं नावसुद्धा बघू शकता, त्यामुळे गावसुद्धा बघू शकता आणि शेतीमाल सुद्धा बघू शकता आणि तारीखसुद्धा बघू शकता मित्रांनो, की आज शेतकऱ्याला सर्वाधिक भाव हा अकोला बाजार म्हणजे अकोट बाजारपेठेत, जिल्हा अकोला, इथे 12,000 रुपये हा मिळाला आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता आपण पुढची बाजारपेठ बघू. तर त्यानंतरची दुसरी आणि सर्वात महत्त्वाची बाजारपेठ ती म्हणजे मानवत बाजारपेठ. तर मित्रांनो, मानवत बाजारपेठेमध्ये आपण बघू शकतो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत. आपण बघू शकतो मित्रांनो, शेतकऱ्याचं नावसुद्धा आहे तिथे, खातेदारीचे खरेदीदाराचे नावसुद्धा आहे, कोणत्या शेटने घेतला आणि गाडी क्रमांकसुद्धा आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो मित्रांनो, कापसाचा दरसुद्धा तिथे दिला आहे. तर ह्या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये कापसाला मिळाला मित्रांनो 8,050 रुपये. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की कापसाला आता विक्रमी वाढ ही झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे जर तुमच्याकडे कापूस असेल तर तुम्ही सध्याच थांबा. आता अजूनसुद्धा कापसाला भाव हा वाढणारच आहे मित्रांनो, आणि विचार करून आपला कापूस शिका. चला तर आपण आता तिसरी आणि लास्टची बाजारपेठ बघू मित्रांनो. त्यानंतरची बाजारपेठ ती पण सुद्धा मित्रांनो आहे मानवत बाजारपेठ. जर मित्रांनो आपण विचार केला मानवत बाजारपेठेमध्ये, तर आपण बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याचं नाव काय तर, आणि त्याचप्रमाणे खरेदीदार म्हणजे खरेदी कोणत्या शेटनं केला आपण त्या शेटचं नावसुद्धा बघू शकतो. गाडी, ट्रॅक्टर आणि मोटार क्रमांकसुद्धा त्याच्यावर दिला आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे या बाजारपेठेमध्ये कापसाला जर आपण भाव बघितला तर तो मिळाला आहे मित्रांनो 8,000 रुपये. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही कापसाचे आपण या तिन्ही प्रकारचे भाव बघितले मित्रांनो. तर आता अशी शक्यता आहे की म्हणजे आपली लोकसभेची निवडणुकी होण्याच्या अगोदर कापसाला भाव ही मित्रांनो वाढण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून कापूस विकला नसेल तर तुम्ही विचार करून आणि कोणाला विचारून कापूस विका मित्रांनो, कारण दिवसेंदिवस कापसाचे भाव हे अत्यंत गगनाला भिडत आहे मित्रांनो. यावर्षीचे सर्वाधिक भाव आज मिळाले मित्रांनो. असेच भाव दिवसेंदिवस आता वाढत जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.